चला स्पीडअप करा. संदेश बॉलिंग मार्क वरती आहे. ऑन स्ट्राइक आहे बॅटर पियुष आणि नॉन स्ट्राइक एंड वरती रंगनाथ. पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा आहे. रंगनाथ ऑन स्ट्राइक आहे. पहिलाच बॉल वाईड. एक्स्ट्राची धाव. धावेचा श्री गणेश झालाय तो धामोते संघाचा आहे मॅच मध्ये. सध्याचा बॉल मिड ऑनला क्लिअर केलेला आहे. स्टेट ऑन द डायवचा फटका. आउटफील्ड स्लो झाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. क्षितिज दुसरीचा प्रयत्न आणि दोन देखील वेगानं कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांमध्ये. या दुहेरीनं धावसंख्या 3 आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलाच बॉलची पुनरावृत्ती केली आहे. दुहेरी आली आहे. पहिला बॉल वाईड. त्यानंतर त्याच बॉलची पुनरावृत्ती. दुहेरीनं धावसंख्या ती 3 ओव्हरचा सामना आहे. पुढ्यात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चुकी केली आहे क्षेत्ररक्षकांकडून आणि इथे चुकीला माफी नाहीये. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. मिस फिल्डिंगच्या साह्याने 4 धावा येत आहेत लॉंग स्टॉप मध्ये. या 4च्या मध्ये त्यांना धावसंख्या आहे ती 7 या आकड्यावर. वेगवान बॉल होता. वेग भरपूर होता बॉलवरती. ओव्हर पिच बॉल. विकेट किपर बीट. त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झालेला आहे आणि बॉल सीमा पार. 7 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल घेऊन तयार संदेश ठाकरे. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय पुन्हा एकदा. यावेळी शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस परंतु पोहोचलाय बॅटर आणि इथे देखील एक रन ऍड होते. एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. संत गतीनं मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. अगदी सेमीफायनल नंबरचा 2चा थरार मैदानाच्या आतमध्ये आणि अद्याप तरी 3 बॉल संपलेले. धावसंख्या ती 8 या आकड्यावर. आपल्याकडे बॉल गुडलेच्या स्पॉटवरती पडला आहे. त्यानंतर रायझिंग बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव नाही आहे बॉलवरती. निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धावानं कमबॅक करतोय संदेश ठाकरे बॉलिंग मार्कवरती. फार अप्रतिम चांगल्या रीतीनं खेळलाय आज वरई संघ. कालच्या दिवसामध्ये धामोते संघ पुढे सरकलाय आणि या मॅच मध्ये आता दोघांच्या हातामध्ये करत भवितव्य मॅच मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला टास मैदानाच्या आत. वन्स अगेन स्विंग अँड मिस. वेगवान बॉल पडल्यानंतर झपकन आतमध्ये त्या ब्रेक स्वरूपाचा बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. वन्स अगेन डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धावानं धावसंख्या थांबली ती 8 या आकड्यावरती. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉल पडल्यानंतर पुन्हा खाली जातो. लाईन चेक केली जाईल. एक तर कंप्लीट करण्याचा इशारा पंचांचा येईल आमच्यापर्यंत आणि तोपर्यंत वाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. लाईन चेक केली जाते. वाईट +1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पुन्हा धावा मिळत आहेत त्या दामोते संघाला. महत्त्वपूर्ण धावा आहेत ज्या एक्स्ट्राच्या आलेल्या धावा. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अतिशय महत्त्वाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. अंतिम बॉल फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती नाहीये. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षितिज आहे. पुन्हा एकदा रन मिळते. एकेरीनं पहिलं षटक संपलंय पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या त्या टोटल धाव फलकावरती त्या 11 आकड्यावर. नो लॉस 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला स्पीडअप करा प्लीज.
दुसऱ्या षटकामध्ये आलाय क्षितिज बॉलिंग मार्क वरती. 11 धावा आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, योग्य ती कारवाई केली आहे. चुकी केली आहे गोलंदाजांना, लाईन मध्ये मिस्टेक, परंतु हा हुकचा फटका बॉल सीमा पार, लॉंग लेग मध्ये येतोय षटकार. षटकारानं स्वागत केलंय क्षितिजचं या षटकामध्ये. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर, डान्सिंग डाऊन द विकेट, यार्क करून घेतलाय. स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये गेलाय बॉल. एकच धाव मिळते. कमबॅक केलं क्षितिजनं. या अगोदर हाफ ट्रॅकर बॉल, त्यानंतर लाईन मध्ये चेंज केलं आणि एक सिंगल आली आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 18 या अंकावर. पुन्हा टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन सोपवलेला आहे. थर्ड अंपायरची मागणी ऑन फील्ड अंपायर्स कडून. महत्वाचा डिसिजन आहे, महत्वाची मॅच आहे. सेमी फायनल नंबर 2 मैदानाच्या आत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा देखील थर्ड अंपायर कडे. हा डिसिजन. धावसंख्येत 19. पुढ्यात टाकलेला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय हवेमध्ये बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप केले. क्षेत्ररक्षकानं चुकी केली या महत्वाच्या मॅच मध्ये. दुहेरी मिळतीये कॅच ड्रॉप नंतर. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅचेस विन द मॅचेस उगाच म्हटलं जात नाही. आणि आता इथे या सेमी फायनल नंबर 2 मध्ये चुकी केलेली आहे आणि या दुहेरीनं धावसंख्या ती टोटल 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. क्षितिज पुन्हा एकदा तयार. क्षितिजचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टिकची लाईन. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे आणि इथे अगोदर शॉर्ट सिलेक्शन मनामध्ये आणि निर्धाव चेंडू आलाय. योग्य ती लाईन हाताळली आहे क्षितिजनं. निर्धाव चेंडू आल्यानंतर धावफलक थांबलंय पुन्हा एकदा ते 21 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे हवेमध्ये. बॉल विकेट किपर डाऊन द बॉल पकडले चेल आणि इथे मात्र पहिला धक्का लागतोय तो धामोते संघाला या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅचला टाइम झाला. 1 तास 15 मिनिटं गेले. ब्रेक थ्रू अर्पण केलाय क्षितिजनं आणि आता नवीन बॅटर गेलेला आहे विवेक मैदानाच्या आतमध्ये. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2. क्षितिज बॉलिंग मार्क वरती आहे. 21 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. योग्य टप्प्यावरती बॉलिंग. कमबॅक केलंय खरं तर पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर क्षितिजनं वेल कमबॅक केलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 21 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात टीम धामोते संघाची सध्याची स्थिती आहे सेमी फायनल नंबर 2 मध्ये. चला स्पीड अप करा प्लीज, लवकरात लवकर. पंच सतत ताकीद द्या खेळाडूंना. प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय कारण सेमी फायनल नंबर 2चा थरार आहे. त्यानंतर लगेच मेगा फायनल आणि आज पवित्र दिवस देखील महाशिवरात्री.
आणि महाशिवरात्रीच्या तमाम क्रीडा रसिकांना देखील हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊयात. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला ठस, परंतु गोलंदाजी मार्क वरती रोहन. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग रोहनची. या मॅच मध्ये सुरुवात करतोय धीम्या गतीनं. लाईन वरती बॉल डिलिव्हर झाला आहे की नाही याची आता शहानिशा केली जाईल. पंचांनी रेफर केलेला आहे डिसिजन. सॉफ्ट सिग्नल द्या अगोदर. ऑफिशियल्स टेक्निकल रूम मधून देखील डिटेक्ट होत नाहीये, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा आहे पण त्यांचा सॉफ्ट सिग्नल आपण ग्राह्य धरतोय. (22 रन्स). वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती. निर्धाव चेंडू आला आणखी एक. मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर उभारण्यासाठी या षटकात किमान 10 ते 15 पर्यंत बघावं लागेल धामोते संघाला, परंतु या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी, या मॅच मध्ये एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी किमान 5 ते 10 धावांचं षटक फेकावं लागेल वरही संघाला. परंतु फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमा पार लॉंग ऑफ मध्ये. हवाई यात्रा षटकार. 28 धावा आहेत. चार बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. 28 धावा धाव फलकावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. कुटाब्याचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय. ग्लान्स केलाय बॉलला. गॅप मध्ये ढकललाय क्षेत्ररक्षक. जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय परंतु अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग. डीप मध्ये 3-3 क्षेत्ररक्षक फिल्डिंग करत होते. रन मिळतात त्या बॉलवरती 2. दुहेरीनं धाव संख्या पुढे जाते. 30 धावा धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. 30 धावा आहेत. 30 रन ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. धामोते संघ या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करतोय सेमीफायनल नंबर 2 मध्ये. पुढ्यात टाकलेला बॉल त्यावरती देखील मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे पाहत राहिलाय. बनलाय दर्शक. बॉल सीमा पार. आणखी एक संघर्षात्मक षटकार. वेल बॅटिंग. अंतिम क्षणी धुव्वाधार बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग. गोलंदाजाची कंबर मोडले या षटकामध्ये. दुसरा षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 36 या आकड्यावर. कोलाट टाकलाय पुन्हा एकदा. हॅमर केलेला अलॉंग द कार्पेट काउ कॉर्नर झोन मध्ये. संदेश आहे. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करतोय. फेकी अचूके. रनआउटच्या स्वरूपात बाद होईल विवेक. आता एका बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. 37 ऑन बोर्ड. शुभम गेलाय नॉन स्ट्राईक एंड वरती. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. सदतीस धावा. अंतिम बॉल. अंतिम बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न आणि त्यावरती देखील आक्रमण. 3 षटकार या षटकामध्ये आणि अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या पोहोचले 43.
रंगनाथने रंग दाखवलेत बाट मधून. धावसंख्या 43. आता येणारे 18 बॉल. 44 धावसंख्येची गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ते वरई संघाला.